छान केलं, सगळी तयारी खूप छान केली. बसा, आशीर्वाद घ्यायचं राहिलं तुमचं. जास्त बोलू नको. तुमच्यामुळे तिचं नुकसान झालंय म्हणून ती तुमच्याकडे पैसे मागतीये ना. तू अक्कल शिकवणार मला? हा, श्रीमंतांना देव पैसे देतो पण माणुसकी नाही देत. बसा जावई बापू बसा. असा आहे आमचा वाडा. जुना आहे तसा पण आहे, नीट ठेवतो तरी आम्ही. पैसा आहे म्हणून कसंही वागणार का तुम्ही? हा, पुन्हा जर त्यांच्या अंगाला हात लावशील ना तर याद राख. काकू, ही बघ ती मुलगी. उद्धट आहे खूप. उद्धट नाही, ओव्हर स्मार्ट आहे जास्त. अगं काही दिवसांपूर्वी रस्त्यात माझ्याशी भांडायला आली होती. तुमचं पहिल्यांदाच येणं झालं ना? हो, एरवी एवढंच उकडतं का? हो, आम्हाला सवय तशी. सरबत? अरे वा, आज वाघाची शेळी झाली आहे. नाही, त्या दिवशी तुझी जीभ सुरू सुरू चालत होती. मुकाट्याने मान खाली घालून इथे काम करतेस. बट इन द फर्स्ट प्लेस आपण असं वागायचंच कशाला ज्याने आपल्याला मान खाली घालावी लागेल? आणि मला एक गोष्ट सांग काकू, हा एवढा ऍटिट्यूड कोणाला शोभून दिसतो ग? कोणाला ग? जी माणसं तो करणं अफोर्ड करू शकतात ना त्यांनाच. लुजर लोकांना नाही. तुम्हाला चहा कॉफी काही हवंय? काय ग, त्या दिवशी तिथे रस्त्यावर समाजसेविका बनून मला अक्कल शिकवत होतीस ना. आज का तोंड बंद आहे तुझा? माझा अपमान सहन केला मी, पण माझ्या युवराजचा अपमान सहन करणार नाही. तुला माफी मागावीच लागेल. बहिणी, युवराजचा अपमान करणारी मुलगी हीच ना? हो, हीच आहे ती. मग माफी हीच मागणार आहे ना? अहो तुम्ही इथे काय करताय? बसा ना तिकडे, छान सोय केली सगळ्यांसाठी. पाहुणे आज पाहुणचार करायची संधी तरी द्या. चला वहिनी. ये ग ईशा, ये बस. तू काय करतेस इकडे? दे इथे माझ्याकडे ते. बाहेर बघ, सगळ्या चपला अस्ताव्यस्त पडल्यात. जा आवरते, जा. काव्या, जा तिकडे खांडेकरांना तू जाऊन ज्यूस दे. हा, त्यांच्या आसपास राजा. इथे काय करतेस तू अजून? तुला सांगितलं ना बाहेर जा. का नाही मी जाऊ का? ठीक आहे, मी करते. मी आवरते आत्या, मी आवरते त्या चपला. मग जा. हो. किती देतोय कळलं ना? 50. काय 50 काय?
50 जणांचा ग्रुप आहे आमचा कॉलेजचा. म्हणत होते आम्ही एंगेजमेंटला येतो. अरे म्हटलं आम्ही सगळं घरातल्या घरात करतोय, तर तुम्ही लग्नाला या, इथे नको. मी तेच सांगत होतो त्यांना. चेहरा का बदललाय पण तुझा एवढा? नाही काहीच नाही. काही म्हटलं अचानक कोणी इथे खांद्यावर हात ठेवला म्हणून. अच्छा, लेकाच्या खांद्यावर हात ठेवायला बापाला परमिशन घ्यायला पाहिजे. बाबा काय झालंय? चेष्टा केली रे. काय माझ्या लेकाचा साखरपुडा होतो याच्यावरती विश्वासच बसत नाही माझा. आज सकाळपासून तो दिवस आठवतोय मला सारखा, ज्या दिवशी तुझा जन्म झाला होता. एवढंसं बाळ हातात सोपवलं होतं माझ्या. एवढा मोठा कधी झालाच कळलंच नाही रे. आता एक सांगतोय, नीट ऐक, नीट समजून घे. लग्न म्हणजे काय लहान मुलांचा खेळ नाही. आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे आणि तेवढीच मोठी जबाबदारी सुद्धा. तर तुझ्यावर तुझ्या एकट्याची जबाबदारी नाही, तुझ्या बायकोची सुद्धा जबाबदारी आहे. कारण ती तिचं माहेर, तिची सगळी माणसं, सगळं सगळं सोडून तुझा हात धरून ती आपल्या घरी येणार आहे. त्यामुळे आता इथून पुढे स्वतःचा विचार नंतर आधी तिचा विचार करायचा. पण बाबा मी खरंच बदललोय आता, आणि तुम्ही बघताय ना माझे प्रयत्न. शाबास. नाही नाही, तर तू म्हणशील की बाबांनी लगेच लेक्चर द्यायला सुरुवात केली. नाही 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 बाबा. काय नाही रे, मला तुला आणि निशिताला खूप छान सुखाने संसार करताना बघायचे. हा काका. हॅलो केदार, अरे कुठे राहिलास बाबा तू? नाही, ऑर्डर दिली आहे मी. अरे पण एवढा वेळ का लागतोय पण? ऍक्च्युली काका काय झालंय ना, आपण ऑर्डर दिली म्हणजे आपण वेळेतच ऑर्डर दिली, पण ह्यांच्याकडचं ना मटेरियल संपलंय. सो ते आता मटेरियल आणतात आणि ते सगळं करताय. सो तुम्ही काळजी करू नका, मी वेळेच्या आत घेऊन येतो. अरे राजा थोडं लवकर कर रे, इकडे पाहुणे मंडळी पोहोचली आहेत. काय पोहोचलेत? हो काका, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. हवं तर मी आता लाडू करायला घेतो लगेच. अरे बाबा ए केदार, लाडू नाही रे, पेढे पेढे. हा पेढे पेढे, मी पेढे करायला घेतो लगेच आणि लगेच घेऊन येतो. हा हा, तुम्ही काळजी करू नका. लवकर ये रे, लवकर ये, माझा जीव टांगणीला लागलाय. लवकर ये. हा नाही नाही काका, मी लगेच गाडीला किक मारून लगेच घेऊन येतो. हा लगेच आलो.